आज मी तुम्हाला आंबट, गोड, तिखट या चवीची पेरूची चटणी तयार करून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी एक पेरू स्वच्छ धुवून घेतला आहे. त्याचा पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून कट करून घेतला आहे. आता पेरूमधील बिया काढून घेऊया. या बिया चटणी खाताना दाताखाली येतात किंवा या मिक्सरलाही बारीक होणार नाहीत, म्हणून मी काढून घेतले आहेत. आता पेरू कट करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. पेरूच्या बारीकच फोडी करून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा साखर, चवीपुरते मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि थोडा लिंबाचा रस घालून पाणी न टाकता याची छान पेस्ट बनवून घेऊया. काढून घेतले आहे. आता आपण चटणीला तडका देऊया. त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे. जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये 1 चमचा तीळ घालूया. तीळ घातल्यामुळे चटणी छान खमंग लागते. कढीपत्ता, थोडेसे हिंग घातले आणि छान मिक्स करून चटणीवरती तडका घालून घेतला आहे. तयार आहे आपली चटपटीत चटणी.